बाजीराव म्हणतात मला बाजीराव. आणि ह्या बाजीरावला धोका द्यायचा म्हणजे लय मागात पडणार. सोपा खेळ नाही येऊ, असं सोपा खेळ नसतो. बाजीरावला धोका कदापि नाही. मला एक म्हातारं भेटलं आणि म्हातार लय पुढचं निघालं राव. पण म्हाताऱ्याच्या पुढचा मी आहे. गाव सगळं मला म्हणतं बाजीराव. कोणी कोणी म्हणतात थापाडा बाजीराव. थोडंफार चालतं, मग काय करणार. मंडळी काय झालं, सकाळी म्हातारे भेटले. एक म्हातार काय म्हणतंय माहितीये का, म्हातार म्हणतंय मी 10 भाकरी खातो जाग्याव. सगळं दात पडलं, निकाल दात, एक बी दात नाही. आणि 10 भाकरी खातो म्हणते आणि 1 किलो मटण. आता का बाबा लायचं का. त्याला मी म्हटलं तू 10 भाकरी खातोय तर मी 20 भाकरी खातो, आणि तू 1 किलो मटण खातोय तर मी 2 किलो मटण खातो. म्हातार थरथर कापायला लागले. नाद बरी काय माय आपले. म्हातार गुंगलं म्हणजे चांगलंच गुंगलं. मी म्हणलं म्हातारा बाबा असं का फेकताय, दात नाही एक आणि 1 किलो मटण कसं खाता का गिळता ते मला पहिले सांगा. नाही 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 नाही, जेवणीत माझा लय दणका होता म्हणला. हा पुन्हा म्हणते म्हातार मी एका हातामध्ये 100 किलोचं पोत उचलतो. बघा, एका हातामध्ये 100 किलोचं पोत घेऊन चालतो म्हणते. मग त्याला म्हणलं मी बाबा नाप करू नका. तुम्ही एका हातामध्ये उचलत असाल, मी 2 एका पंजामध्ये असं पोत उचलून असं घेऊन जातो. खांद्यावर बी टाकत नाही. नाप करू नका माझा, नाहीतर बाद उचाल. म्हातार पुन्हा थरथर थरथर कापायला लागलं थोडस. म्हणलं तुमच्या काळात होत असेल, पण ह्या काळात आपला नाद आहे, बाजीरावचा नाद आहे. म्हातार जरा गप्प पडले. पुन्हा म्हातार म्हणतंय अजूनपर्यंत माझ्या बायकोनं पदूर वर घेतला नाही. बाबा म्हणलं तुम्हाला पोरं किती. म्हणला पट्ट्याला पोरं 12 आहे, ती 12. नाद करू नको पोरा. मी म्हणलं वार वा पट्या. म्हणलं पदूर अजून खालीच आहे आणि 12 पोरं कशी काय झाली, हे कुठला न्याय. म्हणलं बाबा बाबा म्हणलं तसं नाही रे बाळा. अहो म्हणले आमचा नाद करू नका, मला 15 पोरं आहे ते. म्हातारा पुन्हा थरथर कापायला लागले. कारण की बाजीरावचा दणका होता ना. पुढं पुन्हा म्हणतंय म्हातार म्हणे आता तुम्ही ह्या बाथरूम मध्ये घरातच टॉयलेटला बसता. आम्ही पहिले रानात जात होतो, संडासला रानात जात होतो, आणि त्याला खत पाणी काय घालायला लागायचं नाही. आता खत पाणी घालायला लागतंय, तेव्हा आम्ही खत पाणीच घालत नव्हतो. एवढा संडास करत होतो. बरोबर आहे म्हणलं बाबा, तुम्ही 10 भाकरी खात होता म्हणल्यानंतर खत घालायची काही जरूरत नाही, हे तर मान्य करतो. पण एवढं बी लाबाड बोलू नका, कारण की ह्या बाजीराव दादा समोर काय चालणार नाही. चुकीचं बोलायचं नाही म्हणलं बाबा, आणि लबाड बोलायचं नाही. बाबा पुन्हा थरथर कापायला लागलं. त्या म्हाताऱ्याला असं शब्द बोललो, म्हाताऱ्याला कानानं ऐकूच याच बंद झालं. पुन्हा नुसतंच काय 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 रे काय रे असंच बोलत राहिलं. म्हातार नंतर कोमातच गेलं बोंबालं. आता ते कोमातनं कधी बाहेर निघते काय माहित. निघल लवकरच निघल असं मला वाटतंय. निघल्यानंतर तुम्हाला नक्कीच सांगेन मंडळी. चालतंय,
आपल्याला बी भरपूर काम आहे ते काम धंदा असतात तेवढेच उचापते कराय मला काय काम नाही ती बाबाला म्हणलं ह्या बाजीरावचा नाद करू नको बाबा असं फाकड काटा हाणू नको मला आणि तू बी सुखी राहा आणि आम्हाला बी सुखी राहून दे लगा म्हातार म्हणलं लगा लय पुढचा निघाला ठग निघाला तू तर ठकाष्टक महाठग निघाला मग म्हणलं बाबा तुम्हाला जमतंय का तुमची केस पांढरी झाली वयानं पांढरी झाली पण एवढं बी लावाड बोलू नाही ना बाबा बाबा कोमातच गेले आता आणि कोमात कधी बाहेर निघेल काय सांगू शकत नाही कानानं ऐकू चिच पण झालं म्हातार बाबाचं लय वंगाळ खेळ आहे आपल्या नादाला लागायचं नाही जेव्हा आपल्या नादाला लागला तेव्हा कामातनं गेला मग म्हणायचं चला आपल्याला बी भरपूर काम आहे ती एवढीच कामं नाही